लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात प्रचंड लाभार्थी 2 हप्ते एकत्रित मिळू शकतात का? कारण की आता विलंब झालेला आहे. आज आहे 30 तारीख नोव्हेंबरची, अगदी शेवटची तारीख आणि आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रविवारी कोणताही GR येत नाही. काल 29 तारखेला खरं तर GR यायला पाहिजे होता, पण कोणत्याही कालही GR आलेला नाही. आता प्रचंड लाभार्थ्यांनी प्रश्न विचारला, सर GR आला का? GR कधी येईल? आणि आता हा जो विलंब झाला आहे मग याचा अर्थ असा आहे का की आम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित देण्याची मानसिकता आहे का सरकारची? तर याही प्रश्नाचं उत्तर अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, वितरणाचे GR जर आपण पाहिले तर नोव्हेंबर महिन्यामध्येच नोव्हेंबर महिन्याचा GR येतो आणि डिसेंबरमध्ये वितरण होतं. पण आता तेही आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला होताना दिसत आहे की डिसेंबरमध्ये आता GR जातो आहे. तर ही बाब सर्वांनी समजून घेण्यासारखी आहे की GR जो वेळेवर यायला पाहिजे होता तो आलेला नाही. आणि याचा अर्थ असा मुळीच नाही आहे की यामुळे 2 हप्ते एकत्रित मिळतील. आणि काही लाभार्थ्यांना असा प्रश्न पण पडला आहे की आता सर वातावरण आहे त्यामुळे 2 हप्ते एकत्रित मिळतील. पूर्वी एकेकाळी मिळाले होते विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये, त्या आचारसंहितेच्या अगोदर, पण तो भाग वेगळा आहे. यावेळेस तसे मिळतील का? मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे की यावेळेस दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील का? त्यामुळेच तर हा हप्ता पुढे गेला नाही ना. बघा, या हप्त्याचा GR ह्या महिन्यामध्ये न येण्यामागचं कोणतंही असं ॲजसंच काही कारण नाही, म्हणजे असं स्पष्ट काही कारण नाही आहे. त्यामुळे आपल्या मनामध्ये असा प्रश्न नको यायला की मग याचा अर्थ असा होऊ शकतो की दोन्ही हप्ते म्हणजे 17 आणि 18 म्हणजे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा दोन्ही हप्ते एकत्रित मिळतील, विलंब त्यामुळेच झाला असेल कदाचित. तर असं नाही, ही बाब मी तुम्हाला सांगू इच्छितो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे विनाकारण कोणी अपेक्षा पण लावू नका की 2 हप्ते एकत्रित मिळतील. माझ्या मते असं घडण्याचे चान्सेस फार नगण्य आहेत, नाहीच असं माझं उत्तर आहे. त्यामुळे फक्त आपल्याला नोव्हेंबरचा 17वा हप्ता मिळेल. त्यामुळे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार नाही आणि नोव्हेंबरचा पण हप्ता, आता हे जे काही 1, 2, 3 तारीख म्हणजे डिसेंबर महिन्याच्या उद्यापासूनच्या 1, 2 आणि 3 तारीख, आता याच्यामध्ये निवडणूक असणार आहे, याच्यामध्ये मतदान असणार आहे. त्यामुळे मी सांगतो की या कालखंडामध्ये GR निघण्याची शक्यता कमी आहे. असं नाही की निघणारच नाही, परंतु संपूर्ण प्रशासनिक व्यवस्था त्या कामामध्ये बिझी असते, बरोबर. तर त्यामुळे साहजिकच माझ्या मते त्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाईल आणि GR कदाचित या 1, 2, 3 तारखेमध्ये निघणार नाही. 3 तारखेला आचारसंहिता संपेल आणि त्याच्यानंतर GR निघेल. आणि लवकर GR वेळेवर यावा या संदर्भात आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवणारच आहोत. पण जर समजा 2 हप्ते शासनाने दिले तर त्याचं स्वागतच करूयात. पण तसं घडण्याचे चान्सेस किती आहेत मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे. खरं तर यावेळेस विलंब का झाला आहे याचं जे आहे कोणतंही कारण नसताना विलंब झालेला आहे. आता आतापर्यंत सामाजिक व न्याय विभागाचा GR येत असतो आपल्याला. त्यामुळे काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा पण प्रश्न असेल की मग आता याचा काय परिणाम होणार का? तर परिणाम वगैरे काय होणार नाही. यापूर्वी पण असं झालेलं आहे की ह्या महिन्याचं वितरणाचे GR पुढच्या महिन्यामध्ये आलेत आणि त्याच महिन्यामध्ये परत वितरण झालेलं, असं 1-2 वेळेस नाही 2-3 वेळेस झालेलं आहे यापूर्वी पण. त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. नक्कीच आपल्याला डिसेंबरच्या 4 तारखेच्या नंतर, खास करून 3 तारखेच्या नंतर GR येईल आणि 8 ते 11 तारखेच्या दरम्यान आपल्याला वितरण होईल. या व्हिडिओमध्ये 2 हप्ते खरंच मिळू शकतात का विलंबनामुळे, या मुद्द्याचं तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. आणि 3 तारखेच्या नंतर GR येईल त्याचं कारण पण सांगितलेलं आहे. आणि वितरण हे 8 ते 11 तारखेच्या दरम्यान आपल्याला होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, तुमचे सर्व मुद्दे जे आहेत तर ते क्लिअर केलेले आहेत. या व्यतिरिक्त पण ज्या लाभार्थ्यांची DBT इनॅक्टिव्ह झालेली आहे तर त्यांची म्हणजे समजा ऑक्टोबरचा हप्ता आला नसेल तुम्हाला तर नक्की ती ॲक्टिव्ह झाली का एकदा चेक करा. नाही तर फक्त हप्ता येईल या अपेक्षावर जे आहे बसू नका. कारण की बरेचशा लाभार्थ्यांचे DBT इनॅक्टिव्ह होत असतो, म्हणजे आधार सीडिंग स्टेटस डायरेक्ट इनॅक्टिव्ह होतो आहे. तर तो ॲक्टिव्ह करण्यासाठी स्वतः मोबाईलद्वारे किंवा बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही ते करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.